हरिभक्त परायण बाळाराम महाराज पाटील यांच्याकडं हा गणेश जयंती निमित्त एक दिवसीय गणेश उत्सव सोहळा साजरा होत आहे आणि त्यानिमित्त मजपामराची अल्पशी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आणि हा जो गणेशोत्सव आहे हा सर्व ग्रामस्थांच्याच सहकार्याने गेली 27 वर्ष या ठिकाणी अव्याहूतपणे चालू आहे। ग्रामस्थांचं उत्तम सहकार्य आहे आणि त्या सहकार्याने कारण एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंथ आणि याच न्यायाने हा गणेश जयंती निमित्त गणेशोत्सव सोहळा साजरा होत असतो। या सोहळ्यामध्ये मजपामराची अल्पशी कीर्तन रूपी सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराया यांचे पट्टे शिष्य पण तुकोबाराया गेल्यानंतर ज्याने 40 दिवस अनुष्ठान केलं असे निळोबाराया पिंपळनेरकर यांचा 4 चरणाचा आणि भगवंताने युगायुगात जन्म घेऊन कशा प्रकारे कार्य केलं आणि दासांचं किंवा भक्ताचं कसं रक्षण केलं त्याचं एक उत्तम प्रतीक असा हा अभंग आहे। प्रस्तुत अभंगातून निळोबराया अखिल जनतेला सांगताहेत कल्पोकल्पी युगायुगी कल्पोकल्पी युगायुगी व्यवसायाचे तुम्हाला कल्पोकल्पी युगायुगी कल्पोकल्पी युगायुगी व्यवसायाचे तुम्हाला करावे दासांचे पालन करावे दासांचे पालन त्यांचा निवारो निशील आळस निद्रा काही नेना आळस निद्रा काही नेना हेची वाहे नारायणा करावे दासांचे पालन करावे दासांचे पालन त्यांचा निवारो निशील निळा म्हणे करुणा पोटी निळा म्हणे करुणा पोटी नित्य धरिली याच साठी करावे दासांचे पालन करावे दासांचे पालन त्यांचा निवारो निशील पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगाला नमन करून आणि आपल्या आजच्या अल्पशा कीर्तन रूपी सेवेला आरंभ करूया। तर प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे करूया कीर्तन राम नारायण करूया कीर्तन राम
कीर्तनगोष्ठीला कृती सेवेला आरंभ करूया. तर प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. या विश्वामध्ये कोणत्याही शुभ किंवा अशुभ, नुसत्या शुभच कार्याला नाहीये, शुभ किंवा अशुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी ज्याचं नाव घेतलं जातंय किंवा ज्याची पूजा केली जाते, आणि ती पूजा म्हणजे थोडक्यात गणाधीशाचं प्रतीक आहे सुपारी. 1 रुपयाचा डॉलर, 2 रुपयाचा डॉलर आणि त्याच्यावर तांदळाचे दाणे आणि त्याच्यावर सुपारी ठेवून ज्याची पूजा केली जाते तो गणाधीश. आणि त्या गणाधीशाच्या जयंती आहे. मी प्रत्येक वेळेला सांगत असतो की भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तो होतो तो उत्सव. लोकमान्य टिळकांनी त्यावेळेला जी कर्फ्यू संचारबंदी होती, 2 पेक्षा अधिक लोक एकत्र आले तर त्यांना तात्काळ पकडायचे आणि जेलमध्ये टाकून द्यायचे, असा ब्रिटिश कायदा होता. आणि त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी एक अशी युक्ती अंमलात आणली की गणेश उत्सवाच्या निमित्त हजारो माणसं जमवली आणि मग मुख में नाम और बगल में छुरी या न्यायाने त्या ठिकाणी क्रांती घडवली आणि ब्रिटिशांना सलो की पळो करून सोडले. बस त्याच्यापेक्षा आणखी काय सांगत. तो झाला गणेश उत्सव. आणि माघ शुद्ध चतुर्थी, माघ शुद्ध चतुर्थीला जे कार्य होत आहे ती गणेश जयंती. आणि गणेश जयंती त्यांची होते अगदी रामदास स्वामींच्या भाषेत, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मूलारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंद याराधवाचा. मूळारंभी आरंभ तो निर्गुणाचा, निर्गुण निराकारचे तत्व आहे. त्या तत्वाचा उल्लेख मौलींनी हरिपाठात केलेला आहे. अव्यक्त निराकार अव्यक्त
आकार अशी जी विश्वामध्ये शक्ती आहे त्याच्या स्मरण मात्र विश्वाची निर्मिती झालेली आहे. कालच्याच वाचण्यामध्ये इतका सुंदर विषय गेला गीता राष्ट्रमध्ये. लोकमान्य टिळकांनी जेव्हा संपूर्ण शास्त्राचा अभ्यास केला, बौद्ध धर्म स्पष्ट मते सांगतो की आत्मा नाही आणि परमात्मा सुद्धा, आत्मा आणि ईश्वर अस्तित्वात नाहीच असं त्यांचं मत आहे. पण आपले 4 वेद 6 शास्त्र आणि उपनिषद सांगतात की निर्गुण निराकार शक्ती विश्वामध्ये आहे आणि ती शक्ती संपूर्ण विश्वाला चालवते. बौद्धाला पुनर्जन्म मान्य आहे. बौद्धाला म्हणजे जन्माची रहाटी चुकवणं हे त्याला मान्य आहे. पण रहाटी चुकवायची कशी? आम्ही कुणाला तरी शरण गेलो पाहिजे, कुणाचं तरी ध्यान केलं पाहिजे, कुणाचं तरी अस्तित्व मान्य केलं पाहिजे. कुणाचं तरी अस्तित्व मान्य केल्याशिवाय आपल्याला जन्म मृत्यूची रहाटी चुकवता येणार नाही. पण ते सांगतात की आम्ही अस्तित्व मान्य करतो पण आत्मा आणि परमात्म्याला मानत नाही. जे आत्मा आणि परमात्म्याला मानणार नाही त्याला अस्तित्व सिद्ध करता येणार नाहीये आणि जन्म मृत्यूची रहाटी सुद्धा चुकवता येणार नाहीये. आणि म्हणून अशी जी शक्ती विश्वामध्ये आहे, निर्गुण निराकार शक्ती, ती शक्ती आजच्या दिवशी उदयाला आली. आणखी पुढे जाऊन पाहूया की गणेश जयंती ज्यांची आहे त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकदा भगवान शंकर कैलासामध्ये असताना ध्यानस्थ होते आणि ध्यानस्थ असताना त्या ठिकाणी पार्वती माता आल्या. पार्वती मातेने भगवान महाशिवांना प्रश्न विचारलेले की हे देवा, महादेवाचे देवा, तुम्ही महादेव आहात, या विश्वाचे चालक तुम्ही आहात, तुम्ही सर्वश्रेष्ठ देव आहात, मग तुम्ही ध्यान कुणाचं करता? महादेवाने सांगितलं मी ध्यान करतो गणेशाचं. मी कोणाचं ध्यान करतो? मी गणेशाचं ध्यान करतो. त्याच्या पुढे सांगतो की भगवान शंकराच्या लग्नामध्ये ज्याची पूजा केली गेली तो गणाधीश, त्याचे मी ध्यान करतो. आणि तेच ध्यान भगवान शिवाने पार्वतीला ओम या एका अक्षराचा किंवा त्याच्या पुढे सांगतो गम ओम अथवा गम एकाक्षर मंत्र, गणपतीचा गम हा एकाक्षर मंत्र आहे आणि त्या मंत्राचा उपदेश भगवान शंकराने भवानी मातेला दिला आणि त्या गम या एकाक्षर मंत्राने भवानी मातेचा सुद्धा उद्धार झालेला आहे. असे गणाधीश या ठिकाणी केले विसर्जन, केले आवाहन, त्याचे नाही विसर्जन. नाथ महाराज सांगतात की आम्ही आता आज इथे गणाधीश आहेत पण हे गणाधीश कसे स्थायिक आहेत, स्थानिक आहेत, यांचं विसर्जन नाही. असं त्यांचं आवाहनच असं आहे की त्याच्या पाठीमागे विसर्जन नाहीये. आणि बाकीचे जे तर काही ठिकाणी असतील आज आणलेले आहेत, त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, पण काहींचं उद्या विसर्जन आहे, काहींचं परवा आहे, काहींचं 5 दिवसात आहे, काहींचं 21 दिवसात आहे. म्हणजे ते जुगारे गणपती, ते जुगार खेळतात गणपती, त्यांच्या आयुष्याला मर्यादा नाही महाराज. कोणी 21 दिवस ठेवतो, कोणी 1.25 महिना ठेवतो. कारण हे प्रेम कुणाचे माहितीये का? हे प्रेम त्यांचं आहे की ठेवा, आम्हाला काही देऊ सुद्धा आणि तुम्ही बिनधास्त झोपा. आणि निरोबराया म्हणून सांगतात की निरोबराच्या बाबतीत सांगायचं तर महाराज आमचं अर्ध आयुष्य असं गेलं की निरोबराया हे तुकोबरायांचे 14वे टाळकरी होते असं सांगून आमचं अर्ध आयुष्य गेलं असं सांगून. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी निरोबरायांचं चरित्र वाचलं, ते चरित्र वाचल्यानंतर असं लक्षात आलं की आम्ही तुमचं ऐकून सांगत होतो. जेव्हा निळोबरायांचं चरित्र वाचलं, चरित्रामध्ये निळोबरायाने असं स्वप्नात दृष्टांत झाला होता की पांडुरंगाचा दृष्टांत झाला होता की मी अमुक गुहामध्ये आहे
त्या डोहामध्ये पांडुरंगराया रुक्मिणी सहित होते आणि त्या डोहात बुडी मारून आणि ते पांडुरंग रुक्मिणी सहित बाहेर काढले आणि पिंपळनेरला त्या पांडुरंगाचं मंदिर आहे महाराज बरं का की जे डोहामध्ये सापडले दोन्ही मूर्त्या. त्या पांडुरंगाचं मंदिर निळोबारायाने त्यांची प्राण प्रतिष्ठा पिंपळनेरला केली. आम्ही पण पांडुरंगाची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे, पण आम्ही पंढरपुरावरून मूर्त्या घडवून आणलेल्या आहेत, अशा डोहात सापडलेल्या नाहीत. असे निळोबाराय त्यांनी जेव्हा तुकोबारायांची कीर्ती ऐकली, जगद्गुरु तुकोबाराय आणि ज्यांच्याकडं स्वतः देव गरुडावर बसून देवाला जातो, असे आम्ही पंढरपूरला जातो. आम्ही कुठे जातो? आमच्या दिंड्या पंढरपूरला जातात, पण पंढरपूरचे पांडुरंग राया रुक्मिणी माताला सांगतात की रुक्मिणी तू थांब इथे, लाखोनी संत इथे येतील, लाखोनी भक्त वारकरी इथे येतील, तू त्यांच्यासाठी थांब, मी तुकोबारासाठी जाऊन येतो. जे देऊळला यायचे आणि ही कीर्ती जेव्हा ऐकली निळोबाराय आणि निळोबाराय शोधत तो देहू गाव विचारित देहू गावात आलेले आणि देहू गावात आल्यानंतर त्याने एकाला विचारलं की म्हणे इथे तुकोबा कुठे राहतात? त्याने सांगितलं तुकोबारायांना गेलेला 1 महिना झाला. जे तुकोबारायांचं निर्वाण झालं होतं बरं का. निर्वाण शब्द संतांसाठी आहे, निर्वाण शब्द संतांसाठी आणि आमच्यासाठी मृत्यू. आमच्यासाठी मृत्यू आहे. संतांचं मृत्यू कधीच होत नाही. संतांचं निर्वाण म्हणजे की निर्गुण निराकार शक्तीशी एकरूप जे होतात त्याला निर्वाण म्हणतात. तुकोबारायांचं निर्वाण झालं, ते अरूप अशा शक्तीशी एकरूप झाले की ते निळोबाराय गेले. त्यांनी चौकशी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, पण त्यांनी विचार केला की मला संत भेटायलाच पाहिजे होते आणि म्हणून त्याने इंद्रायणीच्याच काठावर 40 दिवस अनुष्ठान केलं आणि त्या ठिकाणी स्वतः भगवंत आलेले आहेत. नाही, भगवंत आलेले आहेत. भगवंत सांगतात निळोबा अरे डोळे उघड, मी स्वतः जगाचा बाप पांडुरंग राया भगवंत या ठिकाणी श्री विठ्ठल मी हजर आहे, तू डोळे उघड आणि डोळे भरून मला पहा. त्याने सांगितलं देवा मी तुम्हाला बोलावलेलं नाही का, आचार्य वाचून तुम्हाला मी बोलावलं नाहीये, मी ज्यांना बोलावलंय ते तुकोबाराया. आणि प्रत्यक्ष मग पांडुरंग गेले वैकुंठात गेले पांडुरंग राया आणि तुकोबारायांना पाठवून दिलं, जा बाबा हे गिराईक तुझ्याशिवाय काही नील होणार नाहीये. म्हणून स्वतः तुकोबाराया आलेले आहेत आणि निळोबारायांना भेटी दिलेल्या आहे. निळोबारायांचा जो परमार्थ आहे तो सर झालेला आहे. अशा निळोबाराया अभंगाच्या
कल्पोकल्पी युगायुगी व्यवसाय हाती तुम्हा लागेल बरोबर आहे सांगतात. आणि आपण जर गीतेकडे जर वळलो तर 14 अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना मी तेव्हा अवतार घेतो तेव्हा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, ज्या वेळेला साधूचा छळ होतो, माझ्या भक्ताचा अपमान होतो, माझ्या भक्ताला जेव्हा त्रास होतो, म्हणून निघा पांडवा मूर्तीचा मेळावा करून या गावा धावतो आलो. हे अर्जुना मी तेव्हा अवतार घेतो तेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, धर्माची ग्लानी होते आणि त्या वेळेला मला अवतार घ्यावा लागतो. आणि म्हणून आमच्या कबीर महाराज सुंदर सांगतात दो जलचर दो भूचर दो विप्र दो राजा आणि बुद्ध कलंकी हो गया भक्त जनों के राजा. असं एकूण या विश्वात आतापर्यंत 10 अवतार भगवंत आणि भगवान महाविष्णूने घेतलेले आहेत. पैकी 2 पूर्णतम. प्रभू राम हा पूर्ण अवतार आहे आणि भगवान श्रीकृष्ण पूर्णतम अवतार आहे. 9वा बौद्ध, ज्याला आपण पांडुरंग म्हणतो, त्याला मी बौद्ध धर्म म्हणतो, तो नाही, तो धर्म आहे. बौद्ध नावाचा धर्म आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध त्याचा प्रणेता आहे, तो धर्म आहे. पण ज्याला बौद्ध अवतार म्हणतात तो कुठे? पंढरपूरला आहे. तरी मी काल सांगितलं की हंस ब्रह्मापासून जे तत्व आलेलं आहे त्या तत्वामध्ये उपनिषदाचं सार आहे की फक्त त्याला आतापर्यंत म्हणजे 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण आहे, त्याच्यानंतर 9वा अवतार मान्य नाहीये. तो डायरेक्ट सांगतो की आता पुढे कलंकी होणार आहे. आपल्याला आता ही कथा पाहायची नाहीये कारण आपल्याला वेळ आपल्या आता साड्या प्रॉब्लेम आहे. कार्यक्रम आहे 7 ते 9 आणि प्रश्न असा आहे की 9च्या पुढे आपण जर अधिकच पुढे गेलो तर प्रश्न भोजनाचा आहे नाही का. आणि म्हणून अगदी अल्पावधीमध्ये आपण कार्य कसं आपल्याला म्हणजे पूर्ण करता येईल त्याचा विचार आपण करूया. आता आपण म्हणजे मूळ स्वरूपाकडेच बोलूया नाही का. कल्पोकल्पी युगायुगी. आता आपण अवताराची कथा पाहिली. आता फक्त 4 युगांचा विचार आपण जरा उजव्या बाजूने करूया. 4 युगांचा विचार करत असताना कृतयुगामध्ये भगवान गणेश विनायक महोत्कट म्हणून भगवान गणेश त्याने अवतार घेतला. जन्माला नाही आले बरं का, अवतार स्थित भगवान गणेश झाले विनायक महोत्कट म्हणून.
त्रेतायुगामध्ये तेच भगवान गणेश मयुरेश्वर म्हणून ते अवतरित झाले. नंतर आपण सविस्तर पाहू. तेच गणेश भगवान गणेश द्वापर युगामध्ये गजानन म्हणून अवतरित झाले आणि तेच गणेश कलियुगामध्ये अवतार घेणार आहेत. धूम्राक्ष म्हणून धूम्रवर्ण ज्याला म्हणतात तसे ते धूम्रवर्ण नावाचे गणेश पुढे अद्याप काही काळ जाईल. आणि मग मी काल सांगितलं की कलयुग जाएगा सतयुग आएगा. भगवान गणेशाला पुन्हा एकदा चौथ्या युगात जन्म घ्यायचा आहे कलियुगात. आता फक्त ती 3 गेलेली आहे. कृत, त्रेता आणि द्वापार ही 3 युग गेलेली आहेत. चौथ्याचा फक्त प्रारंभ आहे, पाठ झालेले महाराज. कारण 4,32,000 वर्ष कलियुगाची, सगळ्यात लहान आहे कलियुग. 4,32,000 वर्ष. आता पुन्हा कृतयुगाकडून आपण त्याचं गणित सांगत नाही मी, फक्त एवढंच सांगतो की साधारणतः 5,500 वर्ष फक्त गेलेली आहेत. म्हणजे अद्याप 4,00,000 आणि 26,000 पकडा किंवा 27,000 पकडा, काही पकडा, पण अद्याप 4,00,000 आणि 25,000 पकडूया. एवढी वर्ष आपल्याला वाट पाहायला लागणार आहे. कशाची? सतयुग आहे. पुन्हा माणसं खरं बोलणार आहेत महाराज. पण माणसाला खरं बोलण्यासाठी, वातावरण निर्मिती होण्यासाठी 4,00,000 आणि 25,000 वर्ष अद्याप जातील. अद्याप माणसं खोटं बोलत नाही. खोटं बोलायच्या पहाटेवर आहे. ही पहाट आहे खोटं बोलण्याची. ही काय आहे? पहाट आहे. अजून सूर्य उगवला सुद्धा नाही. जेव्हा कलियुगाचा सूर्य उगवेल ना महाराज, त्यावेळेला सत्य शिल्लक राहणार नाही. फक्त गणेशाच्या बाबतीत आपलं एवढंच पाहायचंय की 10 अवतारात भगवंताने जे कार्य केलं त्याच पद्धतीचं कार्य गणेशाने केलं असं म्हणता येणार नाहीये. तर गणेश काय करायचंय? जेव्हा थोडक्यात सांगतो की भगवान महाविष्णू, शेषशैल म्हणजे भगवान महाविष्णू जेव्हा क्षीरसागरामध्ये चिरनिद्रेमध्ये होते, योग निद्रेमध्ये होते, त्यावेळेला त्यांच्या कानातून 2 माणसं जन्माला आली, 2 जीव. बरं का, मी कधी राक्षस म्हणत नाही. मधु आणि कैटभ हे 2 म्हणजे राक्षस ते नंतर झाले महाराज. ते माणसं वृत्तीने राक्षस बनतात आणि माणसं गुणाने देव. देवासारखा माणूस आहे तो. त्याला काही चारात आहेत का? काही पितंबरधारी आहे का? शस्त्र वगैरे सुदर्शन आहे? काही नाही. पण देवासारखे जर गुण असतील तर त्याला आम्ही देव म्हणतो, आणि राक्षस वृत्तीची माणसं असतील तर त्याला आम्ही राक्षस म्हणतो. हे 2 तिथे कानातून बाहेर आले महाराज, मधु कैटभ. आणि कानातून बाहेर आल्यानंतर त्याने एवढा उच्चार मांडला की अगदी इंद्रापासून ब्रह्मदेवापर्यंत ऋषीमुनी गेले. तोपर्यंत योग मायेत असणारे भगवंत त्यांना काही तपास सुद्धा नाहीये. आणि मग ब्रह्मदेव तिथे आलेले आणि आमच्या लक्ष्मी मातेला विनंती केलेली आहे की देवाला उठवा माते, देवाला उठवा, योगनिद्रेतून बाहेर घ्या. अवस्था फार कठीण आहे. धर्म बुडालेला आहे, अधर्म माजलेला आहे. मग योग निद्रेतून भगवंत जागे झाले आणि त्यांनी मधु कैटभा बरोबर युद्धाचा आरंभ केला. ती त्याचीच मुलं होती. बरं का, आतापर्यंत जेवढी जन्माला आली ना, मी कालच सांगितलं महाराज की ज्यांना आम्ही राक्षस म्हणतो ना त्याचं कुळ पहा. आता हा महोत्कट गणेश आहे, हा कुणाचा मुलगा आहे? कश्यपाचा मुलगा आहे. कश्यप ऋषीचा मुलगा महोत्कट गणेश. आणि कश्यप ऋषीची 2 मुलं सांगतो, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू आणि गणेश या दोघांचा बाप एक आहे. दोघांचा बाप एक आहे, पण आईंची वृत्ती वेगळी होती. सवती मत्सर होता आणि त्याच्यामुळं दोन्हीकडे जन्माला आलेली मुलं अगदी वेगळ्या धाटीची, वेगळ्या गुणाची जन्माला आली. आणि त्याच्यामुळं एकाने समाजाचा उद्धार केला, धर्माचं रक्षण केलं, आणि एकाने उच्चार मांडून धर्माचा अधर्मामध्ये बिमोड केला. भगवान विष्णूने मधु कैटभ या 2 राक्षसांबरोबर 5,000 वर्ष युद्ध केलं तरी ते दोघे त्याला आटोपले नाही आटोपले. मग पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले तेव्हा आटोपत नाहीत. म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा गणेशाचं ध्यान केलं होतं का?
म्हणजे भगवान विष्णूला सुद्धा गणेशाचं ध्यान केलं नाही तर कोणतंच कार्य सिद्धी जाणार नाहीये. ब्रह्मदेवाने सुद्धा सृष्टी निर्मितीला सुरुवात केली. तर जाऊ दे, त्याने सांगत जेव्हा 4 वेदांची निर्मिती झाली आणि भगवान व्यासांना असं वाटलं की आपण आता 18 पुराणांची निर्मिती करूया, आणि जेव्हा नुसतं त्यांच्या डोक्यात घेतलं, स्फुरण झालं नुसतं की 18 पुराण निर्माण करूया, एवढ्यात त्यांना म्हणजे मेंटल व्हायची वेळ आली. का तर त्यांना वाटलं आता 4 वेदाची निर्मिती झालेली आहे, आता 18 पुराणे मी सहज लिहीन. आणि मग त्यांची जी स्थिती झाली, त्याने मी नेहमी म्हणतो की माणसाने आपली चुकी आपल्यापेक्षा वरिष्ठाकडे निश्चित मांडावी. आणि म्हणून ते नारदाकडे गेले. म्हणे नारदजी, 4 वेदाची निर्मिती झाली आणि आता माझ्या मनात आहे 18 पुराणांची निर्मिती करावी, पण मी स्वैरभैर झालेलो आहे. मला काही उमजतच नाही, कळतच नाही की सुरुवात कुठून करावी, गम पासून करावी की ओम पासून करावी, नेमकं काय करावं ते सुचत नाहीये. मग त्या ठिकाणी नारदजीने सांगितलं व्यासांना की तुम्ही जेव्हा हे मनात आणलं की 18 पुराणांची निर्मिती करावी, तेव्हा तुम्ही गणेशाचं ध्यान केलं का? म्हणे नाही. मग आता गणेशाचं ध्यान करा. म्हणजे एकंदरीत आपण विचार केला तर गणेशाचं पूजन केल्याशिवाय, गणेशाचं ध्यान केल्याशिवाय कोणतंही कार्य आपलं सिद्धी जाणार नाही. म्हणजे असे गणेश कृतयुगामध्ये महोत्कट गणेश किंवा विनायक महोत्कट म्हणून जन्माला आले. आणि त्याचं महत्वाचं कारण कोणतं असेल तर देवांतक आणि नरांतक. देवांतक आणि नरांतक हे 2 बहादर जन्माला आले बरं का. एक महान अशा राजाच्या पोटी ते जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर मग हे जेवढे राक्षस झाले ना महाराज, त्यांचे गुरु शुक्राचार्य. म्हणजे आम्ही गुरु कोणता करावा तोही प्रश्न आहे. कुणालाही शरण जाऊ नका. ही जी बाळ जन्माला आली ना, ज्या तुम्ही राक्षस म्हणताना, ही ऋषी पुत्र सगळी, ऋषींची पुत्र, पण शरण कुणाला गेली? शुक्राचार्य. त्यामुळे बघा सुंदर गुरु आहे, मोठा गुरु आहे. आज आम्ही पाहतो ना महाराज, आमची पण नाती तिथे बरं का, काय ते थॉमस, एस टी थॉमस. म्हणजे आमची मुलं सध्या आम्ही अभिमानाने सांगतो की इंग्लिश मीडियम शिकतात, पण इंग्लिश मीडियमच्या शाळा कोणाच्या आहेत, तिथे संस्कार काय आहेत? फार अतिशय वाईट संस्कार त्या ठिकाणी आम्हाला दिले जातात. आणि बाप मात्र अभिमानाने सांगतो आमची मुलं इंग्लिश मीडियमला शिकतात, तिथे फक्त काय शिकत मम्मी आणि डॅडी. तिथे कधी देवाला ईश्वराला हात जोडायला सांगणार नाही, तिथे कुठली प्रार्थना चालत नाहीये. लक्षात आलं का? आणि म्हणून आपल्याला फक्त एवढंच पाहायचंय की महोत्कट गणेश, त्याला जन्म घेण्याचं जर महत्वाचं कारण कोणतं असेल तर देवांतक नरांतक यांनी शुक्राचार्याकडून बोध घेतला. आणि बोध घेऊन 1000 वर्ष जंगलात जाऊन तपश्चर्या केली. आणि 1000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्या ठिकाणी आणि त्यांना ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रसन्न करायचं असेल ना महाराज, भगवान शंकर प्रसन्न करायचं असेल ना महाराज, तर शुक्राचार्याकडून बोध घ्यायला किंवा अनुग्रह घ्यायला काही हरकत नाहीये. तुम्ही शुक्राचार्याकडून जर अनुग्रह घेतला तर तुम्ही ब्रह्मदेवापर्यंत जाऊ शकता, तुम्ही भगवान शंकरापर्यंत जाऊ शकता. आणि ह्या ज्या देवता आहेत ना, त्या देवतांना खरं खोटं काही कळत, खरं खोटं त्यांना कळतच नाही. म्हणून तर शिव भोळा चक्रवर्ती. रावणाने पत्नी मागितली तरी दिली, रावणाने आत्मलिंग मागितलं तरी दिलं, उद्या त्यांनी सूर्याला मागितलं असतं तरी दिलं असतं. म्हणजे काही मागितलं तरी द्यायचं आणि दिल्यानंतर पुन्हा महाविष्णूला शरण जायचं, देवा चुकलं माझं काहीतरी. आम्ही म्हणतो काही माणसं अशी असतात, काय चुकलं तो माझं काही चुकलं. आम्ही म्हणतो असं बोलूच नका, विचार करून बोला, बोलून विचार करू नका. माणसं बोलून विचार करतात, आधी बोलतात आणि मग काय चुकलं का हो माफ करा मला. आम्ही कधीच महाराज कीर्तन अध्यापासून म्हटलं नाही की काही माझं चुकलं असेल तर माफ करा. चुकलं असेल तरी चुकू दे, चुकलं असेल तर त्याचीच कृपा. कारण बोलविता धनी वेगलाची, कशाला माफ करा. आम्ही म्हणतो विचारच करून बोला. काय सांगतो? विचारच करून बोला. आणि म्हणून
हे जे देवांतक नरांतक हे 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि आले अगदी आवडीने बापाला सांगितलं, देवा आम्हाला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. मग प्रत्येक राक्षसाचं वरदान तेच, घरी नाही, दारी नाही, आत नाही, बाहेर नाही, शस्त्राने नाही, आसराने नाही, दिवसा नाही, रात्री नाही, सगळं ते गणेश पुराण पाहिलं तर प्रत्येकाचं तेच असं. आणि म्हणून हे दोन इतके माजले तो उच्चार त्यांनी केला की दोघांनी असं ठरवलं, देवांतक म्हणजे तो कुठे गेला, वर गेला, 7 भुवनावर गेला, आणि नरांतक त्याने पृथ्वी काबीज केली आणि पाताळात गेला. पाताळामध्ये 7 पुर आहेत आणि वर स्वर्गात 7 पुर आहेत. थोडक्यात म्हणजे हा खाली गेला, तो वर गेला. त्यांनी तिकडे सगळ्या देवांना जिंकलं. नरांतकाने सगळ्या देवांना जिंकलं, सगळ्या राज्याचं अधिपत्य झाला. भगवान शंकरला सुद्धा कैलास सोडून जावं लागलं, भगवान विष्णूला सुद्धा सत्यलोक सोडून जावं, ब्रह्मदेवाला सत्यलोक सोडून जावं, वैकुंठ सोडून जावं लागलं, आणि इंद्राला सुद्धा स्वर्ग सोडून जावं लागलं. आणि इकडे जो होता त्याने पृथ्वी काबीज केली, पाताळात गेला, पाताळात सगळे राजे जिंकले, आणि मग तो पुन्हा वर आला आणि देवांतकाला मदत करायला वगैरे वगैरे. मी काही जास्त वेळ घेणार नाही. अशा पद्धतीने दोघांनी उच्चार मांडल्यानंतर मग महोत्कच गणेश ज्याला आम्ही म्हणतो ते महोत्कच गणेश जन्माला आले. आणि ते जन्माला आल्यानंतर साधारणतः 8 वर्षाचे होते. त्यावेळेला भीम नावाचा राजा, त्याच्या मुलाचं लग्न होतं, आणि त्याच्या मुलाचं लग्न असल्यामुळं ते कश्यप ऋषीकडे आले होते, म्हणजे ब्राह्मणाचं काम सांगायला की माझ्या मुलाचं लग्न आहे, पण तुम्ही पहा जरा पंचांग पहा, किती तारखेला आहे, कसं वेळ काय वगैरे वगैरे. त्याने सांगितलं म्हणे, आता मला की लग्न मी काढलं, लग्न कोण काढतो, ज्याला वेळ. समजा हे माझं आमचे ब्राह्मण आहे आणि आम्ही लग्न काढायला आलो, त्यांना जर तारीख नसेल ती खाली तर आमचं लग्न ते काढून देणारच नाही. कश्यपाने सांगितलं की देवा तुम्ही आलात पण मला वेळ नाहीये, आणि म्हणून मी तुम्हाला तारीख काढून देऊ शकतो, पण तुम्ही महोत्कटाला घेऊन जात असाल तर ते 8 वर्षाचं बाळ आहे, पण नवीनच आहे, पण लग्न लावू शकतो, लग्न लावू शकतो, कन्यादान वगैरे करू शकतो, तुम्ही याला घेऊन जा. पण त्याने सुद्धा विश्वासाने, त्या भीमराजाने विश्वासाने महोत्कट गणेशाला ते घेऊन गेले. पण जसे त्याला घेऊन गेले तेव्हापासून त्या राज्यावर एवढी अनिष्ट एवढी संकट आली की त्यांची पत्नी सुद्धा सांगायला लागली की हे बाल इथे आल्यापासून एवढी मोठी संकट आपल्या राज्यावर आलेले, व सगळी संकट त्याने पार केलेले. महाराज आणि थोडक्यात सांगू इच्छितो, तुम्ही या बाजून चला बरं का. जे वाल्या कोळ्याची जी गोष्ट आहे तशीच गणेश पुराणात एक गोष्ट आलेली आहे की एक कोळी होता, तो वाटमाऱ्या होता, आणि त्याने अतिशय उद्रेक असं केला होता वाटमारीच्या धंद्यामधून. आणि नेमकं त्या वाटमारी जो कोळी होता त्याचा आपण जर विचार केला तर त्याला एकदा कोण भेटले, भगवान गणेश भेटले. आणि भगवान गणेश भेटल्यानंतर त्याने जशी वाल्या कोळ्याने जशी 12 वर्षे एका ठिकाणी सेवा केली, तशी भगवान गणेशाच्या गम मंत्राचा त्याने 12 वर्ष उच्चार केला. आणि उच्चार केल्यानंतर त्या कोळ्याच्या कपाळामधून एक जशी गणादशीची सोन आहे ना भगवान गणेशाची, एक तशी सोन बाहेर आली. आणि सोन बाहेर आल्यामुळं त्याचं काय नाव पडलं पुढे, भ्रुसुंडी. त्याचं नाव पडलं भ्रुसुंडी. आणि तो जो भ्रुसुंडी आहे, जेव्हा भगवान गणेश आणि भीमराजाकडे होते त्यावेळेला चतुर्थीच्या दिवशी जेव्हा काशीराजा भीमराजा त्याला बोलवायला गेला की देवा आता आपलं भोजनाची वेळ झालेली, जेवायला चला. त्याने सांगितलं माझं जेवण झालं. काय सांगितलं, जेवण झालं. जेवण कसं झालं म्हणे या जंगलामध्ये भ्रुसुंडी नावाचा एक ऋषी राहतो, आणि त्याने माझं ध्यान केलं एवढं सांगतो, भोजन नाही केलं. माझं ध्यान केलं, गम मंत्राचा उच्चार केला, आणि त्याबरोबर माझं पोट भरलं. मग भीमराजाला वाटलं की म्हणे असा भक्त आहे का तुमचा, तर म्हणे माझी इच्छा आहे पण त्याला पाहायची. म्हणे ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. गंडकी नगरामध्ये पुढे जे जंगल आहे तिथे तुम्ही त्याला भेटू शकता. भीमराजा त्या ठिकाणी गेलेले, मी धावतं सांगतो. आणि भीमराजा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने सांगितलं की आपल्याला सुद्धा आमंत्रण आहे. कुणाचं, गणेशाचं आमंत्रण आहे. म्हणे कोण गणेश,
म्हणजे भृसुंडी विचारतो कोण गणेश? म्हणे गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, जो निर्गुण निराकार आहे, संपूर्ण विश्व ज्याच्या सत्तेने चालतंय, तो आमच्याकडे 8 वर्षाचा बालक आहे आणि त्याने तुम्हाला आमंत्रण केलेले, आपण चला, माझ्या मुलाचं पुढे विवाह सोहळा सुद्धा होणार आहे. त्याने सांगितलं मी त्याला ओळखीत नाही आणि मी येणार नाही. म्हणे उगीच मग एवढं मी त्रास सहन केला, तुम्ही तर येत नाही. म्हणे तुम्हाला काही त्रास नाही, डोळे मिटा. काय सांगितलं? भृसूंनी सांगितलं डोळे मिटा. डोळे मिटल्याबरोबर एका सेकंदात त्या राज्यामध्ये गेला भीम राजा. आणि तिथे गेल्यानंतर गणेशाने विचारले आले का? माझे भक्त आले का? म्हणे नाही आले. त्याने सांगितलं की मी त्यांना ओळखीत नाहीये. म्हणे पुन्हा एकदा जा. म्हणे कशाला त्रास देता? काय सांगितलं? कशाला त्रास देता? म्हणे डोळे मिटा. पुन्हा त्याने डोळे मिटले. एका सेकंदात पुन्हा ते ऋषीच्या आश्रमात गेले आणि तिथे गेल्यानंतर त्याने सांगितलं की महाराज आपल्याला गजाननाचं आमंत्रण आहे. आपल्याला कुणाचं आमंत्रण आहे? जो पार्वती पुत्र गजानन आहे त्या गजाननाचं आमंत्रण आहे, चला म्हणे. बस चला म्हटले आणि 3च पावलामध्ये दोघे पुन्हा त्या राज्यामध्ये आलेले पाहायचे. आणि तिथे आल्यानंतर तिथला जो सोहळा एकंदरीत पुन्हा ते संपूर्ण ग्रामस्थाने एकदा आणि भगवान गणेशाला जेवायचं निमंत्रण दिलं. आणि शुक्ल नावाचा एक ब्राह्मण होता, म्हणजे सुदाम्या ब्राह्मण असतात, तर मला वाटतं त्याच कुळातील असेल कदाचित. तर सुदाम्या ब्राह्मण भगवान श्रीकृष्ण जेव्हा द्वारकाधीश होते तेव्हा त्यांच्याकडे गेला होता थोडीशी आस घेऊन. पत्नीने सांगितलं होतं की तुमचा बाळपणीचा मित्र आहे, गुरु गईचा बंधू आहे, तो द्वारकेचा राजा आहे, आपली अवस्था फार कठीण आहे, जरा जात. मग ते मुठभर पोहे फुलचुंडीत बांधून ते घेऊन गेले. कथा सांगत नाही, वेळ लागतोय. एवढं सांगू इच्छितो की जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा भगवंताने त्याला काहीच दिलं नाही. स्वतःचे कपडे सुद्धा काढून घेतले महाराज. तिथे किती दिवस होते माहितीये का? 6 महिने होते. सुदामा ब्राह्मण द्वारकेला देवाकडे 6 महिने होते आणि 6 महिने भगवंताचे कपडे घालून सिंहासनावर बसत होते. जसे कैदी बसतात ना, कैद्यांचे कपडे माहिती आहे ना. आणखी पुढे सांगतो, कैदी आणि हॉस्पिटलचा रोगी काहीच फरक नाही महाराज. उद्या पाहायला गेलो ना आपण, आजारी माणसाचा आधी विचार पडतो आपला आजारी माणूस कुठे, तर त्याच्याकडे निळे काळे जांभळे पट्ट्याचे कसले तरी वेगळेच कपडे अंगामध्ये असतात. आपले कपडे काढून ठेवलेले असतात. तिथला अवधी आपला संपला, आपण बरे झालो की आपले कपडे घालायचे. लक्षात आलं का? मग देवाने सांगितलं महाराज आता आपला कालावधी संपलेला आहे, 6 महिने आमच्याकडे होते, फार आनंद होता, आता आपले कपडे उतरवून ठेवा आणि तुमचे कपडे आम्ही सुरक्षित पिशवीमध्ये भरून ठेवलेले आहेत आठते सुदाम देवाचे. आणि ते कपडे घालताना सुदामदेव विचार करत होता की ज्या कार्यानिमित्त आलो काही नाही, पण फक्त क्षणभर का महाराज, नाही विसरला पांडुरंगा. सुदाम्या ब्राह्मण दारिद्र्य पिढीला पण नाही विसरला पांडुरंगा. क्षणभर फक्त क्षणभर विसरला. आम्ही आयुष्यभर विसरतो, आम्ही आयुष्यभर विसरतो देवाला, म्हणून आमचं कधी भलं होत नाहीये. क्षणभर विसरला पण लगेच पुन्हा देवाचं ध्यान करायला सुरुवात केली. जेव्हा सुदाम नगरीकडे आला तेव्हा त्याला लोकांना विचारावं लागलं की हे घर कुणाचं आहे, ही नगरी कुणाची आहे. नुसतं सुदाम्याचंच घर नव्हतं सोन्याचं, सुदाम नगरी सोन्याची झाली होती महाराज. ती स्थिती आहे शुक्ल नावाच्या ब्राह्मणाची. तेव्हा सगळीकडे वास यायला लागला स्वयंपाकाचा, प्रत्येक घरात सुंदर. म्हणून शुक्ल नावाच्या ब्राह्मणाने विचार केला की आज एवढा सुगंध का गावात सुटलाय. त्यांनी एकाला विचारलं अहो आज आहे काय? म्हणे आज महोत्कट गणेश आपल्या राज्यामध्ये प्रत्येकाच्या घरी जेवायला येणार आहे. तो घरी गेला आणि त्याने आपल्या पत्नीला सांगितलं तुला माहित नाही आज फार वेगळं आहे म्हणे, प्रत्येक घरोघरी देव जेवायला येणार आहे. तर तिने सांगितलं आपल्या घरी नाही, आपली परिस्थिती फार नाजूक आहे, आपल्याला खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही आणि घराला पूर नाहीत आपल्या. तो कोण आहे? या जगाचा बाप आहे. तो राजाच्या घरी राहतो, भीम राजाच्या घरी राहतो, तो आपल्या घरी येणार नाही. पण महोत्कट गणेश जेव्हा राजाकडून निघाला तो प्रथमतः दर्शन दिलं शुक्ल ब्राह्मणाला. आणि त्यावेळेला त्यांची जी अवस्था आहे, कंठी प्रेम नाटे नैनी निर्लोटे, हृदय प्रगटे रामरूप, काफे तो थरारी स्वरूप देखता नेत्री, आश्रूच्या भीतरी वाहताती. दोघांची, त्या ब्राह्मणाची त्या ब्राह्मण पत्नीची अशी अवस्था झाली की देवाला बसा म्हणायला सुद्धा त्यांना वेळ मिळाले. विधेयी
देहीच विदेही भोगदशा अवस्था. आणि त्या ठिकाणी भगवंत गणेश आणि पहिलं त्यांनी भोजन त्या ठिकाणी केलं. आणि त्याच वेळेला सनक नंदन भीमराजाकडे त्यांना तिकडे कळलं की जगाचा बाप महोत्कट गणा विनायक हा भीमराजाकडे आहे. म्हणून ते सनक सनंदन तिथे आले होते. आणि आल्यानंतर भीमराजाने सांगितलं की तुम्ही आता आलात, महोत्कट आहे आपल्याकडे, पण तुम्ही आता आपल्याकडे भोजन करा. म्हणे आम्ही कोण आहोत? आम्ही ऋषी आहोत. आम्ही क्षत्रियाकडे कधी अन्न क्षत्र करत नाहीत. आणि म्हणून त्याने ते आंघोळीला गेले. म्हणजे आंघोळ करून आले आणि त्यांना पुन्हा वर जायचं होतं. ते हे सनक सनंदन ही बाळ होती, त्यांना जेवायची सुद्धा त्यांना तहान आणि भूक नाही. बरं का, तहान हरपली भूक असं आहे. तेव्हा त्याला तहान वगैरे भूक नव्हती, पण ते सोंग होतं. ते आले तोपर्यंत याचं इथे जेवण झालं होतं आणि एका क्षत्रियाच्या घरी बसले होते. का हे दोघे आले, त्यांनी पहिला आपण ब्राह्मणाच्या घरी जाऊया, राजाकडे जेवायचं नाही. त्यांच्याकडे क्षत्रिय फिरले तेव्हा घरी गणेशाला पाहिलं, भेट झाली नव्हती पण मागे फिरले. मग गणेश तिथून उठला, एका ब्राह्मणाच्या घरी जेवायला गेला. त्याने पाहिलं हे ब्राह्मणाचं घर आहे, हे ब्राह्मणाचं घर आहे. म्हणून तिथे गेले. पुन्हा त्यांना वाटलं की हा क्षत्रियाकडे जेवला आणि आता पुन्हा ब्राह्मणाकडे आलेले, म्हणजे यांच्या पंक्तीला आपण बसायचं नाही. सनक सनंदन मला एवढं सांगायचंय की त्यांची सुद्धा फजिती झाली, त्यांची सुद्धा फजिती झाली. असं भगवान महोत्कट विनायक गणेश. पण मला तुझं एवढं सांगायचंय की जेव्हा ते निघाले त्यावेळेला त्यांनी त्या शुक्ल नावाच्या ब्राह्मणाचं जे घर होतं ते सोन्याचं केलं. सर्व औदार्य, सर्व वैभव जसं सुदाम्याला भगवंताने दान केलं किंवा बहाल केलं, त्याचप्रमाणे महोत्कट गणेशानं शुक्ल नावाच्या ब्राह्मणाला हे सगळं दान केलं. पुढे सांगतो, अगदी थोडक्यात सांगतो. पुढे गेल्यानंतर या महोत्कट गणेशानं देवांतक नरांतक या 2 राक्षसांचा वध करून आपलं कार्य संपवलेलं आहे. पुढे थोडक्यात पाहूया. पुढे म्हणजे त्रेता युगामध्ये सिंधू नावाचा राक्षस सांगतो, पण तो राक्षस नव्हता. चक्रपाणी नावाचा एक धर्मशील महान राजा होता आणि त्या राजाच्या पोटी हा सिंधू नावाचा बाळ जन्माला आलं आणि त्या शुक्राचार्याला शरण गेलं. फार 1000 वर्षे तपश्चर्या केली आणि तपश्चर्या फळाला आल्यानंतर घरी आले. जशी आधी आपण कथा ऐकली तशी सिंधू नावाच्या या राक्षस सुद्धा तीच कथा आहे. आणि त्याच्यासाठी मयुरेश्वर या रूपाने भगवंताला गणेशाला अवतार घ्यावा लागलेला आहे. कारण सिंधू नावाचा जो राक्षस आहे तर त्यांनी म्हणजे इतका उच्चार मांडला की तो गणेशाला सुद्धा ऐकेनासा झाला. आणि मग भगवान महाविष्णू त्या ठिकाणी आलेले. भगवान महाविष्णूने सांगितलं वर मागा, काहीतरी वर मागा. तर त्यांनी काय वर मागितलं की आमच्या राज्यामध्ये सगळे देव तुम्ही येऊन राहा, सगळे देव येऊन राहा. आता भगवान विष्णू वाटलं बरं आहे, आता आपली सेवा फुकटची होईल. लोक म्हणतात ना कपडे घातले, अशी काही मंडळी आहे ना महाराज, नाही का? मग तुम्ही पेटवायलाच नको. त्यांना आज पिशाला कार्यक्रम, उद्या कोंडीला, परवा आमण्याला, आणि आता तर एकदा सप्ते सुरू झाले की पाणी पडेपर्यंत सप्ते संपत नाही. फक्त आपलं पोट व्यवस्थित पाहिजे. लक्षात. तरी सुद्धा कारण नसताना काहींची पोट उगीच दुखतात. आम्ही नाही म्हणतो की पोट दुखू देऊ नका. पोट दुखलं की म्हणजे अजीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. खातो त्याला काही नाही मला, जो खातो ना त्याला काही आजार नाहीये, पण जो खात नाही त्याच्या पोटात दुखते भुकेमुळे. एवढं करू नका, बाकी सगळं करा. मला काय सांगायचं, आपला विषय एवढाच आहे की मयुरेश्वर नावाने भगवान गणेशाला अवतार घेण्याचं महत्वाचं कारण कोणतं असेल तर भगवान विष्णूने शब्द दिला 33 कोटी देव भगवान विष्णू सहित त्याने विश्वकर्माला बोलावलं आणि कोट तयार केला. कोट म्हणजे जेल सारखा कोट तयार केला आणि सगळे 33 कोटी देव तिथे आणून ठेवले. आणि ठेवल्यानंतर सांगितलं आजपासून प्रार्थना करायची नाही.
आजपासून देवाचं भजन करायचं नाही, कोणी ध्यानाला बसायचं नाही, कोणी राम म्हणायचं नाही, कोणी कृष्ण म्हणायचं नाही, कोणी ओम म्हणायचं नाही, कोणी गम म्हणायचं. आणि मग मग अवस्था कठीण झाली सगळ्यांची. आता काय करायचं, लागली ना संडास सगळ्यांना. मग हे काय सांगतो मी, विनोदाने सांगतो, जो ध्यान करत नाही, जो देवाचं नाव घेत नाही, जो ओम म्हणत नाही, जो गम म्हणत नाही, जो कीर्तन ऐकायला येत नाहीये, जो हरिपाठाला हजर राहत नाहीये, ज्याच्या जीवनात हरिपाठ नाही, ज्याच्या जीवनात कीर्तन नाही, ज्याच्या जीवनामध्ये भगवंताचं भजन नाही, ज्याच्या जीवनात सद्गुरू आला नाही, आगोल लागल्याशिवाय कसली आगोल ही नाही बरं का. पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम जननी जग, पुनरुपी नाही चुकणार आपल्याला. आणि म्हणून मग मात्र देवाने पुन्हा विचार केला की हे आता चालणार नाहीये. आणि तोपर्यंत कष्ट आणि अदिती माता जी होती, त्या मातेने 1000 वर्ष तपश्चर्या केली होती. 1000 वर्षाच्या तपश्चर्याचं फळ स्वतः भगवान गणेश पुढे उभे राहिले. माते बोल, मी तुला प्रसन्न केलं, माझ्या पोटी तू जन्माला आहे. काय सांगितलं, माझ्या पोटी जन्माला आहे. आणि म्हणून भगवान गणेश हा कश्यप आदितीच्या पोटी जन्माला येऊन तिने एवढं महान कार्य भगवंताने केलेलं आहे. पुढे मयुरेश्वर रूपाने अवतार घेऊन सिंधू नावाच्या राक्षसाचा त्याने निपात केलेला आहे. वेळा पुढे पाहू. द्वापार युगामध्ये सिंदूर नावाचा राक्षस, सिंदूर म्हणजे शेंद्रासारखं त्याचं अंग होतं. ब्रह्मदेव झोपी गेले होते, माणसं जन्माला कशी येतात, झोपी गेले होते. एक जांभई दिली झोपेमध्ये, जांभई दिल्यावर जांभईतून ते बाळ जन्माला आलं. ते कुणाचं बाळ होतं, ब्रह्मदेवाचं ते बाळ होतं महाराज. ब्रह्मदेवाने प्रश्न विचारला, तू कोण आहेस? त्या बाळाने सांगितलं, तुझ्या जांभईतून जन्माला आलो, पण तो झोपला होता, त्याच्यामुळे त्याला समजलं नाही. माणसं जांभई देतात तेव्हा कळत नाही, माणसं घोरतात. काही माणसं घोरतात का महाराज? त्याला विचारायचं उठल्यानंतर तो म्हणतो, मला काय समजलं नाही. अरे पण 50 माणसांना झोप लागली नाही बरं का. अशी काही माणसं घोरतात पण त्याला आवाज येत नाही. मी म्हणतो त्याला आवाज आला तर असा माणूस तर जन्माला आला की तो घोरेल, त्यालाच आवाज जातो. तसं मग त्याचीच नीट जाईल ना महाराज, त्यालाच नीट लागणार नाही, त्याला झोप येणार नाही. मग तो घोरेल का? तो बाकीच्यांचा विचार नाही करत, तो स्वतःचा विचार करतो आणि निद्रेमध्ये घोरत असतो. काय सांगायचं म्हणजे असं आपला तो विषय नाही. मग जांभईतूनही बाळ जन्माला आलं आणि ब्रह्मदेवाने त्याला लगेच अनुग्रह दिला. माझं बाळ आहे ना, त्याला अनुग्रह दिला. आणि अनुग्रह सांगितलं की आता इथून पुढे तू ज्याला आलिंगन देशील, ज्याला आलिंगन देशील त्याचं काय होईल, भस्म होईल. जसं भगवान शंकराने भस्मासुराला वर दिला होता तसा वर या सिंदुराला मिळाला. पण त्याने सांगितलं, बाबा तुम्ही मला हा वर दिला, फार सुंदर वर आहे, ज्याला आलिंगन दिला की त्याचं भस्म होईल. पण मी याचा विश्वास कसा करायचा की आलिंगनाने भस्म होईल, याचा विश्वास कसा करायचा? आता त्याने पाहिलं चारी बाजूला कोणी दिसलं नाही. ते म्हणे, बाबा मी आपल्यापासून सुरुवात करतो, मला अनुभव तर येऊ द्या. तुम्ही दिलेल्या अनुग्रहाचा की तुम्ही दिलेल्या वराचा मला अनुभव तर येऊ द्या, मला अनुभव येऊ द्या, मग मी सुरुवात करीन. आणि धावलं ना ब्रह्मदेवाच्या पाठीमागे धावला मिठी मारायला. ब्रह्मदेव पळत सुटला, भगवान शंकराकडे गेला. म्हणे फार वाईट स्थिती देवा, आता माझ्या पाठीमागे चोर लागलेले आहे, म्हणे लवकर काहीतरी उपाय करा. लक्षात का? मग ते अजून भगवान महाविष्णूकडे गेले. तिकडे गेल्यानंतर महाविष्णू सांगितलं की म्हणे याला उपाय आहे, याला उपाय आहे. काय उपाय आहे म्हणजे फक्त काय करतं, भगवान शिव जे आहेत तर त्यांच्याकडं एक चिंतामणी आहे. आणि या सिंधूला काय सांगायचं की तेवढा चिंतामणी घेऊन ये. आता भगवान शिव हे कुठे होते, मंदार पर्वतावर. कारण इकडे आधी देवांतक नरंतक आणि उच्चाद मांडलेला होता आणि त्याच्या मंदार पर्वतावर हे सिंधू नावाचा राक्षस गेलेला आहे. तिथे गेल्यानंतर ते चिंतामणी, त्याला आपण म्हणतो चिंतामणी म्हणजे गणेशाचं ते प्रतीक आहे, ते आपल्या व्यवहारामध्ये धरून असावं. आणि मग तो चिंतामणी म्हणजे जेव्हा ते घ्यायला गेले तोपर्यंत त्यांनी पार्वती मातेकडे पाहिलं आणि ती चिंतामणी घ्यायचा विसरला. मग पार्वती माता अदृश्य झाली. पार्वती माता अदृश्य झाली. त्या अदृश्य झाल्यानंतर ती सैरभैर झाली, ती जंगलात फिरत होती.
एका साधकाला तिचा शिव 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 किंवा राम 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 असा आवाज आला आणि त्याने तिला ओळखली. हिमालयाला जाऊन सांगितलं की आपली मुलगी जंगलामध्ये भटकते. पहा, अशा पद्धतीने हिमालय आलेले आहे. हिमालयाने पार्वती मातेला घेऊन गेलेले आहे. पुढे सांगतो की मग पुढे आणि गजानन ज्याला आपण म्हणतो, पार्वतीच्या पोटी गजाननाला द्वापार युगात जन्म घ्यावा लागला आणि तो जन्म घेण्याची दोन कारणं होती. एक सिंधू नावाच्या राक्षसाचा वध करायचा होता आणि दुसरं वरण्य राजाची जी पत्नी होती तिने 12 वर्ष तपश्चर्या केली होती आणि भगवान गणेशाची आराधना केली होती आणि तिने पण असंच पण केला होता की देवा तुम्ही माझ्या पोटी जन्माला घ्या. आणि म्हणून भगवान गजानन पार्वतीच्या पोटी जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर त्याने भगवान शिवाने विनंती केली की देवा एक कार्य झालेलं आहे, महत्वाचं कार्य शिल्लक आहे. आता वरण्य राजाची पत्नी प्रसूत झालेली आहे आणि प्रसूत झाल्याबरोबर तिचं बाळ राक्षसाने पळून गेलेलं आहे आणि ती जर जागी झाली तर ती आत्महत्या करील आणि माझं कार्य शिल्लक राहील. म्हणून शिवाने नंदीला विनंती केली. नंदीने ते बाळ उचललं आणि नेऊन तिच्या कुशीमध्ये झोपवलं आणि लगेच ती जागी झाली. तोपर्यंत नंदी कैलासात आला होता. कार्य सुखरूप झालेले. वरण्य राजाच्या पत्नीच्या कुशीत बाळ झोपवलेलं आहे. पण ती जशी जागी झाली, काही प्रतिष्ठित माणसं महाराज बोलवली म्हणे हे कसं बाळ आहे. महाराज तुम्हाला कल्पना असेल, पूर्वी राक्षस जन्माला यायचे म्हणे खोल आहे खोल आहे. काही स्त्रियांना राक्षस व्हायचे महाराज आणि वस्तुस्थिती ती खरी होती. आपल्या बऱ्याच भागामध्ये राक्षस जन्माला यायचे पण ते जिवंत नसायचे. जन्मतात ते मेलेलेच असायचे, त्याला खोल वगैरे असायचे वगैरे वगैरे. जाऊ दे, आपला तो विषय नाही. आपला विषय फक्त एवढाच आहे की अशा पद्धतीने आणि भगवान गणेश तिथे नेऊन ठेवले. काही प्रतिष्ठित माणसं ऋषी मुनी बोलावले की हे बाळ असं जन्माला आले विपरीत, एवढं मोठं पोट आहे, त्याला तोंडे लहान लहान डोळे, म्हणजे याला जंगलात नेऊन टाका. आणि त्यांचं ऐकून आणि त्या वरण्य राजाने त्याला काय केलं, जंगलात नेऊन टाकलं. तर जंगलात नेऊन टाकल्यानंतर तिथे कुणाचा आश्रम होता, पराशर ऋषीचा आश्रम होता. पराशर ऋषीला मूलबाल नव्हतं आणि मग त्यांनी वेगळी पाठवून लढवली की हे भगवंतानेच आपल्यासाठी या ठिकाणी आणून ठेवलेले किंवा आपल्यासाठीचे भगवंताने केलेले. म्हणून पराशर ऋषीने ते बाळ उचललं, आपल्या घरी नेलं आणि बालाकडे पाहिल्यानंतर पराशर ऋषींच्या पत्नीला पान्हा फुटला. थोडंसं बाळ मोठं झालं आणि मग त्या बालाने सांगितलं की माझं कार्य शिल्लक आहे, मला पुन्हा पुढे न्या, भगवान शंकराकडे न्या. मग ते बाळ पराशर ऋषीने तिकडे नेलेले, तिकडे वर्ग केलं. तिकडे वर्ग केल्यानंतर त्या बाळाने म्हणजे मोठं झाल्यानंतर सिंदूर नावाच्या राक्षसाचा वध केला. आता तेच बाळ पुढे कलियुगामध्ये धूम्रवर्ण नावाने अवतार घेणार आहेत. आणि आता आपण पुढे चालूया. कल्पी युगायुगी आणि व्यवसाय हाची तुम्हाला की. आणि म्हणून नळोबा या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की प्रत्येक युगामध्ये प्रत्येक कल्पामध्ये तुम्ही याचसाठी जन्म घेतलेला आहे. कशासाठी? दुसऱ्या चरणात
त्यांचे निवारुनी शिव. आपल्याला एकच बाजूने चालायचं. लक्षात का? भीम नावाच्या राजाला वैकुंठाहून विमान आलं. वैकुंठाहून नाही तर गणेश लोकातून. बरं का? अनेक लोक आहेत. हे तर आपले कुठं वैकुंठ, कैलास, स्वर्ग, सत्यलोक एवढेच आपल्याला माहिती आहे. पण प्रत्येकाचा लोक आहे. ब्रह्मलोक वेगळा, गणेश लोक वेगळा, शिवलोक वेगळा. कैलासमध्ये शिव नाही राहत, शिवलोकामध्ये शिव राहतो. जाऊ द्या तो विषय. मला एवढंच सांगायचं आहे की म्हणजे करावे दासांचे पालन. म्हणजे दास भीमराजाला गणेश लोकी नेला, विमान आलं. आणि त्याचप्रमाणे एक 2 मिनिटात एक सोमकांत नावाची गोष्ट सांगतो. सोमकांत नावाचा धर्मशील राजा होऊन गेला आणि त्या राजाला कुष्ठ फुटलं, ज्याला आपण महारोग म्हणतो. पूर्वी अनेकांना महारोग व्हायचा आणि महारोग होण्याचं कारण की तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. मागच्या जन्मात तुम्ही काही पाप केलं असेल तर ते पाप रोगाच्या रूपाने ह्या जन्मात भोगायला यायचे. हे पूर्वीचं झालं. आता तसं नाही. आता सांगतात इथेच करायचं, इथेच भोगायचं. इथे केल्यानंतर इथे भोगल्यापर्यंत तुम्ही मरणार नाही. बरं का? तसा मृत्यू आम्हाला येणार नाही. आम्ही जे पाप केलेलं आहे ते पाप इथेच भोगायचं, पुढच्या जन्मासाठी ते नाही. पूर्वी तसं होतं. आणि म्हणून हा सोमकांत नावाचा महान धर्मशील राजा होता. अतिशय उत्कृष्ट कार्य होतं महाराज त्यांचं. तरी सुद्धा त्यांना कुष्ठ रोग झाला आणि आपल्या पत्नीला 2 प्रधानांना घेऊन ते जंगलात गेले. थोडक्यात सांगतो. जंगलात गेल्यानंतर एका सरोवरावर गेले आणि तिथे चवन नावाचा म्हणजे भृगु ऋषींचा मुलगा चवन तो पाणी आणायला आला होता. त्याने पाहिला कोणती राधा दिसतो. त्याने अनुमान केलं कशावरून की त्याच्या बरोबर 2 प्रधान होते आणि इतकी सुंदर त्यांची पत्नी होती. पत्नीकडे पाहून त्याने अनुमान केलं की याला जरी कुष्ठ फुटलेले आहेत पण हे राजेच असावे. म्हणून त्याने चौकशी केली की आपण कोणते. सांगितलं तर मी हे आमचे राजे आहेत, सोमकांत नावाचे राजे. हे प्रधान आहेत, मी त्यांची पत्नी आहे. त्याला फार वाईट वाटलं महाराज. ते आश्रमात गेले. त्या ठिकाणी जरा नर्वस होऊन बसले. भृगूने विचारलं काय मला तू आज नर्वस का? म्हणे देवा फार वाईट स्थिती पाहिली मी. एक महान धर्मशील राजा आणि त्याला कुष्ठ फुटलेलं आहे. काय करायचं? म्हणे जा घेऊन ये आपल्या आश्रमात. आणि इतका आनंद झाला त्या बाळाला, चवणाला. ते लगेच गेलं आणि त्या राणीला सांगितलं. जरा झोपी गेले होते सोमकांत नावाचे राजे की म्हणे माझं नाव चवण, पुढे इकडे भृगु ऋषींचा आश्रम आहे आणि मी तुमची तक्रार त्या ठिकाणी केलेले विनंती अर्ज आहे, आपण तिथे चालावे. मला एक थोडक्यात सांगायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी भृगु नावाचा ऋषी जे होते तिथे सोमकांत नावाचा राजा प्रधानांसहित आला. आंघोळ वगैरे त्यांचे स्नान संध्या झाली, सगळं काही आटोपलं आणि मग त्याने सांगितलं कोणी भृगु ऋषींनी की आता तुला हे कुष्ठ तात्काळ जावं, तुझी देहयष्टी दिव्य व्हावी, त्याच्यासाठी मी तुला एक सांगतो की गणेश पुराण श्रवण कर. आणि मग त्याने सांगितलं की हे जे गणेश पुराण आहे हे ब्रह्मदेवाने मला सांगितलेलं आहे आणि जसं ब्रह्मदेवाने मला सांगितलं तसंच मी तुला सांगतो. आणि ती गणेश पुराणाची कथा सांगत असताना त्या राजाला थोडी शंका आली. मी नेहमी सांगतो की परमार्थात शंका घ्यायची नाही. शंका घेतली की मग गीतेमध्ये माऊलीने सुंदर टाकलेले संशयाहुनी थोर आणि पाप नाही थोर विनाशाचे वागून प्राणी अशी. शंका घ्यायची नाही, संशय घ्यायचा नाही. त्याने थोडासा संशय घेतला आणि संशय घेतल्यामुळं त्याच्या अंगातून एवढे कावळे, हजारो कावळे बाहेर निघाले आणि सगळे कावळे, आता तुम्हीच विचार करा, त्याला काय होतं, सर्वांगी कुष्ठ फुटलेलं होतं. हजारो कावळे बाहेर निघाले आणि असे त्याच्यावर टोचायला लागले. फार तो हातात झाला, घाबरला एकदम. म्हणे ऋषी भृगुजी हे काय म्हणे, हे काय नाही म्हणे, तुला तुझ्या मनामध्ये काय झाला, संशय निर्माण झाला आणि त्याचे कारण आहे. मग लगेच भृगुने ऋषीच ते नुसतं आडवाद केल्याबरोबर ते कावळे अदृश्य झाले. तर ते पुढे नाही कथा सांगत मी एवढेच सांगू शकतो की मग ती कथा ऐकता ऐकता सोमकांत राजाचा देह दिव्य झाला आणि दिव्य झाल्यामुळं गणेश लोक येऊन विमान आलं. कशामुळं, गणेशाची म्हणजे भगवान गणेशाची म्हणजे पुराण ऐकल्याबरोबर त्याला विमान आलेलं आहे. ते विमानात बसून आणि म्हणजे सोमकांत राजा मला काय सांगायचंय,
की निवारुनी त्यांचे कुष्ठ गेले, त्यांच्या वेदना गेल्या, त्यांचे दुःख हरण केलं आणि त्यांचं त्या दासाचं पालन करून त्यांना गणेश लोकी पाठवलं. एवढी शक्ती गणेश पुराणामध्ये किंवा भगवान गणेशाच्या दर्शनामध्ये आहे. आणि म्हणून पुढे तिसऱ्या चरणात आणि निळोबाला सांगतात, आळसनी जा काही नेना काही मी फक्त एवढाच संकल्प भगवंताला करतो. निळोबाराया सांगतात, आळस निद्रा काही लेना. आपल्या जीवनामध्ये आळस करू नका. आळसच कुतो विद्यम कुतो धनम. आपण आपल्या जीवनात जर आळस केला आपल्या आयुष्यामध्ये, तुम्हाला कोणतीच विद्या प्राप्त होणार नाही, तुम्हाला धन सुद्धा प्राप्त होणार नाही. म्हणून आळस करू नका. दुसरी गोष्ट, निद्रेमध्ये आयुष्य घालू नका. निद्रेत म्हणजे अंधारात, अज्ञानामध्ये. त्याच्या पुढे सांगतो फक्त आपणाला एवढंच माहिती, महाराज मी पूर्वी सांगायचो की कुंभकर्ण 6 महिने झोपून 6 महिने जागतो. नंतर अभ्यास लक्षात आलं की 6 महिन्यात उठतो आणि एकच दिवस जागतो, पुन्हा 6 महिने झोपतो. ऐकून सांगायचो लोकांचं की कुंभकर्ण 6 महिने झोपतो आणि 6 महिने जागतो. पण जेव्हा अभ्यास केला, जेव्हा रामायणाचा अभ्यास केला, तेव्हा लक्षात आलं की तू एकच दिवस जागा असतो. संपूर्ण आयुष्य मला झोपेत गेला कुंभकर्णाचं. आणि प्रभू राम जेव्हा लंकेत आले तेव्हा त्याला उठवलं होतं. एकदा उठवताना ते काय सांगायचं, महाराज घोडे काय, गाढव काय, हटके काय ना, ते आता काय म्हणतात, ते आता वाजवतात, ते हल्दीनं वाजवतात, ते एकदम ती छाती भरून येते ते आता वाजतात ना. मला त्याचे हजारो पटीने मोठा आवाज असं रावणाच्या काळात होते. नंतर ते बाद झाले आणि आता पुन्हा ते आले. तर ते डीजे त्याच्या कानातून आतमध्ये गेले. डीजे म्हणजे ते डीजे म्हणजे असे ठेवलेले नव्हते, मोठ्या मोठ्या ट्रक मध्ये भरलेले होते. ते आता बघा ते मोठे काय बोलतात, ते जनरेटर. ते ट्रकला असतोय, एका ट्रकचं एक जनरेटर. म्हणजे किती मोठं काम असलं तरी चालेल. तसं ते डीजे ट्रकच जात होते आतमध्ये कानातून डीजे वाजवायला. म्हणजे अशी अवस्था जागा केला. आणि जागा त्याला सांगितलं रावणाला की दादा पहिले माझ्या जेवाची व्यवस्था करा. एवढे कोट्यावधी राक्षस खाल्ले, झाड मिळो, जे माती मिळो, काय मिळेल ते खाल्लं, दगड खाल्ली तरी पोट भरलं नाही महाराज. एका दिवसात एवढं खाल्लं, 6 महिने जगला असता महाराज. लंकेत रावणाला पण ठेवला नसता. भुकेच्या पुढे काय सांगायचं. त्याला भूक लागली ना, वशिष्ठ मुनीला भूक लागली होती महाराज. काय खाल्लं होतं माहिती का, कुत्र्याचं वाळलेलं हाट सगळं वशिष्ठ मुनी. आणि शास्त्र सांगते की मरणोन्मुख वेळ आली तर असं केलं तरी चालेल, पण आम्हाला ते मान्य नाही. मेलं तरी चालेल, पण असं काही करू नका. कुमार
निळा म्हणे करुणा पोटी नित्य धरली याच साठी. आता गायचं नाहीये, 6 वाजलेलं आहे. निरोबर आहे. शेवटच्या चरणात सांगतात की निळा म्हणे करुणा पोटी. भगवंताने आपल्या पोटामध्ये काय केलेलं आहे? कृपाळू सज्जन तुम्ही संतजन तुमचे मत. करुणा जिला म्हणतात, करुणा, ती करुणा भगवंताच्या पोटात आहे. आणि ती करुणा, दया तिचे नाव, भूतांचे पालन, अनेक निर्दलन कंटकाचे. दया याचा अर्थ असा नाहीये फक्त उपकारच करत जायचे. कोण काय सांगितलं? दया तिचे नाव, भूतांचे पालन, भूतांचं पालन कराच करा. तर त्याच्यापेक्षा अनेक निर्दलन कंटकाचे, जे कंटक आहे, जे राक्षसी वृत्तीचे आहेत, जे खोटे बोलणार आहेत, जे अतिशय चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत, त्यांना सुद्धा शासन करा. ते शासन सुद्धा दयेमध्येच मोठ्या तुकोबऱ्यांचं मत आहे. आणि म्हणून या ठिकाणी निळोबऱ्या सांगतात की करुणा पोटी, निळा म्हणे करुणा पोटी आणि नित्य धरली याच्यासाठी, भक्तांच्यासाठी भगवंताने दयेचं अगदी सरोवर त्यांच्या पोटामध्ये आहे, करुणेचं सरोवर त्यांच्या पोटात आहे. आणि त्या सरोवराच्या माध्यमातून, करुणेच्या माध्यमातून त्यांनी दासांचं पालन केलेले. त्याचप्रमाणे त्यांचा जो शीण आहे, नाही का, शीण गेला भाग गेला तुझं पाहता विठ्ठला, या स्थितीपर्यंत सर्व साधक जनांना, भक्त जनांना भगवंताने नेलेले आहेत. त्यांच्यासाठी निळोबऱ्या एक विनंती करतात की देवा, फक्त आळस आणि निद्रा या 2 गोष्टी वजा करा. प्रत्येकाने देवाचं भजन करा, नामस्मरण करा, ध्यान करा. ध्यानाने सगळं ते आपल्याला प्राप्त करता येईल. एवढं करून आपली सेवा इथेच समाप्त करूया. ज्ञानेश्वर Oh